कप बुलबुल, RSP कराटे आणि पीटीच्या युनिफॉर्मसाठी 4 पिढ्यांच्या बालपणापासूनचे स्मार्ट नाव आजही नंदिनी. नंदिनी 78 मेन रोड, नाशिक. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. हर कोई चाहता है कि अपना घर खूबसूरत हो, शानदार हो. अपने सपनों के महल को सजाने में हम औरतें कोई कसर नहीं छोड़ती. भला मैं कैसे पीछे रहती. मैंने अपना ये घर रंग बिरंगी पर्दों से इस खूबसूरती से सजाया है कि देखते ही दिल खुश हो जाए. घर का अहम हिस्सा होता है हॉल, और हॉल में गाना जाना हो ये तो हो ही नहीं सकता. ये है बेडरूम, और बेडरूम की खूबसूरती बेडशीट से होती है. तो जरूरी है कि बेडशीट भी लाजवाब हो. तरह तरह के आकर्षक डिजाइन में बने बेडशीट्स और पिलो कवर्स में हमेशा इस्तेमाल करती हूँ. आपके घर की खूबसूरती में 4 चांद लगाए. बढ़िया क्वालिटी, खूबसूरत डिजाइन, आकर्षक मन मोह लेने वाले रंगों में कर्टन, टेबल क्लॉथ, बेडशीट, पिलो कवर, सोफा सेट कवर, बेबी सेट, दीवान सेट कवर, शॉल, ब्लैंकेट, टॉवेल, स्कोलअप और भी बहुत सारे हैंडलूम वैरायटी. मद्रास हैंडलूम हाउस, होलसेलर और रिटेलर. हमने तो अपना घर मद्रास हैंडलूम हाउस के प्रोडक्ट से सजाया है. अब आपकी बारी है. मद्रास हैंडलूम हाउस, शॉप नंबर 14G, होटल शिल्पा गार्डन के सामने, सारदा संकुल, MG रोड, नासिक. फोन 23121004, मोबाइल 9822609838. गौरी पंकज काळे हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आजी, बाबा, मम्मी, पप्पा, काका, काकू, आत्या, मावशी आणि समस्त काळे परिवार. माणसाच्या नशिबी जेव्हा व्यंगत्व, अपंगत्व येतं तेव्हा तो दैवाच्या नावाने टाह फोडतो, पण काही जण त्याचा हसत हसत स्वीकार करतात. या पलीकडे ही 15 वर्षाच्या रिजवानची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. देवघरातील देवीला जणू मिळे अंगणी थारा. जगी कुणा नाही चुकला नशिबाचा फेरा. जगी कुणा नाही चुकला नशिबाचा फेरा. निसर्गाने त्याला नैसर्गिक जीवन नाकारलं, पण तरीही तो आज खचला नाहीये. जन्मापासूनच त्याला ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा म्हणजेच हाडं ठिसूळ करणारा आजार झालाय. यात माणसाचं वय वाढतं तसं त्याची नैसर्गिकरित्या विचार करण्याची क्षमताही वाढते. फक्त वाढत नाही ते त्याचं शरीर. त्याच्या शरीरातील हाडं त्याची साथ देत नाहीये, म्हणून त्याला धड बसताही येत नाही आणि तो आपल्या पायावरही उभा राहू शकत नाही. पण तरीही अशा परिस्थितीत त्यानं कर्तृत्वाची गरुड झेप घेतली आहे. ती सर्वसामान्यांच्या विचारा पलीकडची आहे. रिजवानचा जन्म गुजरातमधील बडोदरा जिल्ह्यात 23 जुलै 1993 साली झाला. वडील अझीमुद्दीन शेख हे सौदीमध्ये दुबईला नोकरी करत होते. जेव्हा त्यांना आपल्या मुलाच्या आजाराबद्दल समजलं तेव्हा त्याने बायको आणि मुलाकडे कायमची पाठ फिरवली.
आई सलमालाही लहानपणापासून पोलिओ झालेला आहे. रिजवानचं पालन पोषण करायला ती असमर्थ ठरली आणि तिनं थेट रिजवानला कसोबसो सोबत घेऊन आई वडिलांचं घर गाठलं. जगी कुणा नाही चुकला नशिबाचा फेरा. तिनंही मनाशी गाठ बांधली. नशिबानं आपल्याशी जी थट्टा केली आहे त्यालाच आपण शर्मेनं मान खाली घालायला लावू, असा दृढ निश्चय तिने आपल्या मनाशी केला. म्हणतात ना, हिम्मते मर्दा तो मदत खुदा. अशा परिस्थितीतही सलमा आज ताठ मानेनं जगते. कारण आज रिजवान एक साधारण मुलगा राहिलेला नाही. लहानपणापासूनच त्याला योग्य तालीम तिनं दिली. रिजवान जरी शरीराने मागे असला तरी आज वैचारिक क्षमतेनं तो फार पुढे निघून गेलाय. त्याच्या शरीराची लांबी फक्त 2.5 फूट आहे, पण त्याच्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घातली आहे. त्याच्या या अवस्थेमुळे त्याला कोणत्याच शाळेत प्रवेश मिळत नव्हता. खूप प्रयत्न केल्यानंतर एका नव्यानं सुरू झालेल्या शाळेत त्याला कसाबसा प्रवेश मिळाला. त्याच्यातील कलागुणांना ओळखून त्यानं 6वी पर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण केलं. या दरम्यान चित्रकला, पेंटिंग, कविता लिहिणं, कम्प्युटरवर ॲनिमेशन करणं, पेपर कटिंग करून त्याच्या डिझाईन्स तयार करणं, फोटोग्राफी आदी कला त्यांनी अवगत केल्या आहेत. याखेरीज त्याला पियानो वाजवणं देखील फार आवडतं. शरीर जरी साथ देत नसेल तरी हिंमत मात्र त्यांनी अजूनही हरलेली नाही. त्यानं केलेल्या ड्रॉइंग्स आणि पेंटिंग्स तो राष्ट्रपतींना पाठवत असे. अखेर त्यातील कलागुणांची दखल राष्ट्रीय बालभवनाने घेतली आणि 16 नोव्हेंबर 2008ला त्याला चित्रकला स्पर्धेतील पहिलं प्राइज मिळालं. 3 डिसेंबर 2008ला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वतीनं बेस्ट क्रिएटिव्ह चाइल्ड म्हणून त्याला गौरवण्यात आलं. या अगोदर गुजरात सरकारकडून त्याला विविध चित्रकला स्पर्धांमध्ये गौरवण्यात आलंय. जीवनाच्या खडतर वाटचालीनंतर त्याच्या आईला त्यावेळी गहिवरून आलं. आपण दिलेली शिक्षा, योग्य तालीम आणि त्याच्यावर केलेले संस्काराचं चीज झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसून आलं. आजही त्याची आई सलमा त्याला योग्य शिक्षेसोबत त्याला धार्मिक पाठ शिकवते. दैवानं असा खेळ खेळला असला तरी रिजवान आज आहे त्याला आपलं सुख मानतो. येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदर करणं, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणं असा रिजवानचा स्वभाव. रिजवानच्या पालनपोषणासाठी त्याचे रोजचे दैनंदिन विधी पार पाडण्यासाठी त्याच्या आईला याचा त्रास झाला, पण आता ती सवय झाली असून या कामी घरातील सर्वच जण मदतही करतात. त्यामुळे आता काही वाटत नाही. तसंच त्याच्या कर्तृत्वाचा तिला आजही अभिमान वाटतो. वो कुछ 3 साल के बाद आए और जब देखा तो शायद जिम्मेदारियों से डर कर वो चले गए, फिर दोबारा वापस लौट के नहीं आए. जी मैं भी पोलियो है, मैं एक पैर में, मेरे राइट वाले में. ये मुश्किल तो हुआ पहले शुरुआत थी, जब ज़्यादा उन्हें तकलीफ़ थी तो थोड़ी मुश्किलात हुई. पूरे घर वाले भी मेरा साथ थे तो इसलिए मुझे ज़्यादा तकलीफ़ नहीं हुई, सभी ने मिला. हाँ, वैसे हम यही कहते थे कि भगवान ने, अल्लाह ने जो दिया है तो उसकी कोई मर्ज़ी रही होगी जो इस तरह से हमको दिया है. और हमने हिम्मत से, घर वालों ने, सबने, परिवार वालों ने मिलकर उनके साथ पूरा सहकार किया और पूरा उनकी मदद की. हर काम में, पढ़ाई में, लिखाई में, सब तरह से उनको हेल्प करते हैं. हाँ, कुछ लोग ऐसे रहते हैं कि जो तो नॉर्मल बच्चों को छोड़ देते हैं. हम तो कहते हैं कि ऐसे बच्चे भी कई हैं, अभी इनके अलावा भी और से बच्चे होंगे. मैं चाहती हूँ कि, यही कहना चाहती हूँ कि उन माओं को कि वो भी मेरी तरह हिम्मत और हौसले से इन बच्चों के खिदमत करें, पढ़ाई लिखाई, और इनको भी आगे बढ़ाएं. इनको भी हक है नॉर्मल बच्चों की तरह आगे बढ़ने का, उनको पूरा सपोर्ट करें. जब यही पेंटिंग्स और पढ़ाई, सबसे पहले जब उन्होंने पेंटिंग बनाई थी, जब भूकंप आया था तब उन्होंने पहली बार जो पेंटिंग बनाई थी,
तब हमें लगा कि ये कुछ कर सकते हैं, इनके दिमाग में बहुत कुछ है जो ये निकाल सकते हैं पेपर पे, पेंटिंग से, पढ़ाई। हमने कभी इनको हाथ से कोई चीज़ नहीं सिखाई, ये खुद ही करते हैं। इनको कोई भी चीज़ दे दो। जब आप बहुत खुश हुई थी? जब सबसे पहला इनाम राष्ट्रीय बालश्री अवार्ड मिला, तब ज़्यादा खुशी हुई थी कि आज हम अपने घर से बाहर तक पहुँचे, नॅशनल अवॉर्ड तक ये पहुँचे। आईप्रमाणे रिजवानचंही आईवर खूप प्रेम आहे. आईप्रमाणे रिजवानचंही आईवर खूप प्रेम आहे. त्यानं आईसाठी एक अंगाही लिहिलेली आहे. नींद आती नहीं, मेरे ख्वाब खो गए, मेरे पास आके माँ मुझको लोरी सुना, तेरे ही झूले में मुझे जीना मरना है, तुझको देखूं हर पल मुझे और क्या करना है, तेरे ही झूले में मुझे जीना मरना है, तुझको देखूं हर पल मुझे और क्या करना है, तेरी आगोश में चैन ऐसा मिले जैसे बुझी कर शमा फिर दोबारा जले, मेरे पास आके माँ मुझको लोरी सुना, मेरे पास आके माँ मुझको लोरी सुना. त्याच्या या सर्व कर्तृत्वाचं श्रेय त्यांनी आपल्या आईला दिलंय. शिकवा नहीं किसी से गिला नहीं, नसीब में जो नहीं था वो हमको मिला नहीं, जो मिला है उससे एक खुदा तुझसे कुछ गिला नहीं, असं म्हणत रिजवान मात्र दुसऱ्यांसाठी नेहमीच त्या अल्लाहकडे दुआच मागत असतो. देवघरातील देवीला जणू मिळे अंगणी थारा, जगी कुणा नाही चुकला नशिबाचा फेरा, जगी कुणा नाही चुकला नशिबाचा फेरा. कपिल भास्करसह नितीन बोराडे, दिशा न्यूज, नाशिक. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया दिशा न्यूजच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. आमचा पत्ता दिशा न्यूज 9 मेहर कपोते मार्केट, वडाळा नाका, नाशिक. दूरध्वनी क्रमांक 93 255 31 117.